हे आहे कॅथेटर. ही पण आर्टरी लाईन आणि वेनस लाईन. रेडवाले आर्टरी, ब्ल्यूवाले वेनस. दोघांच्या कॅप काढून घ्यायच्या, ठेवायच्या साईडला. आर्टरी लाईनमधून पहिले फर्स्ट 2 ml क्लॉटिंग काढून घ्यायचं, काढून टाकायचं. सेम तसंच वेनस लाईनमधून पण. सिरिंज फुल करून घ्यायचे आणि एकदाच पुश करायचं आतमध्ये. परत तसंच करायचं, 2 ते 3 टाइम तसंच करायचं. सेम दुसरी वेनस लाईन पण तशीच. दोघांना एक क्लॅम्प द्यायचा. कॉटनने क्लीन करून घ्यायचं. आता फर्स्ट आय बी सेटची जी लाईन कनेक्ट केली ती बंद करायची. पंप बंद करायचा. आर्टरी लाईन, वेनस लाईन दोघांनाही क्लॅम्प द्यायचा. वेनस लाईन लावायची बकेटला. आर्टरी लाईन कनेक्ट करायची आर्टरीला. अटॅच करायचे दोघांच्या एक क्लॅम्प ओपन. स्टिकिंग दोन्ही क्लॅम्प ओपन केले. आता प्राईम दाबून पंप चालू. वेळ आला आर्टरीतून फर्स्ट येतं आर्टरी चेंबरमध्ये. आर्टरी चेंबरमध्ये येतं तसं आपण वेनस चेंबरची मोठी लाईन क्लॅम्प ओपन करायचं. चेंबर एम्प्टी करून घ्यायचं. जी खालची चेंबरच्या खालची लाईन आहे ती पिंच करायची आणि चेंबर परत एनएसने भरून घ्यायचं. चेंबर लावायची, मोठी लाईन लावायची प्रोटेक्टर. क्लॅम्प ओपन करायचं. पंप स्टॉप करायचा. 10 ml खेळपर्यंत पुश करायचं. पंप चालू करायचा. बकेटची लाईन आणि पंप दोन्ही एक सोबत बंद करायचे. सेम क्लीन करून घ्यायचं. वेनसला वेनस अटॅच करायचं. दोघांचे क्लॅम्प ओपन करायचे. तिथं झालं. पंप चालू करायचा. लाईन सेट करून घ्यायची डिटेक्टरवर. आता हे झालंय टायमिंग. हे आपण किती वेट लावलंय ते. आणि हा युएफ स्टार्ट झालं डायलिसिस. बघा.